नाशिकमधील सोमेश्वर धबधबा प्रवाहित, फोटो आणि सेल्फीसाठी तरुणांची गर्दी, मात्र धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याचं समोर. नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात 22,345 क्युसेक पाण्याचा विसर्ग. जायकवाडीच्या दिशेने पाणी पुढे सरकतंय. आतापर्यंत 1 टीएमसी पाण्याचा विसर्ग. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. संततधार पावसानं भंडारदरा परिसराचं निसर्ग सौंदर्य खुललं. मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली. रत्नागिरीतील जगबुडी नदीचा खेडमधील शहराला वेढा. जगबुडीनं कालच धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर शहरात पूरस्थिती. आज खेड शहरातील पुराचं पाणी ओसरलं. रायगडमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं प्रशासनाच्या वतीनं कुंडलिका नदीवरील जुना पूल बंद. नव्या पुलावरून वाहतूक सुरू. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. दक्षता म्हणून धरणाच्या पायथा वीज घरातून पाण्याचा विसर्ग सुरू. धरणात 32 टीएमसी पाणीसाठा. खडकवासला धरण क्षेत्रातील जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात 1.71 टीएमसीनं वाढ. खडकवासला धरण 84% भरलं. धरणातून टप्प्याटप्प्यानं वाढ करत 7,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्यातील नदीपात्रात उतरणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून कारवाई. तरुणांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या. नदीपात्रात उतरल्यास कठोर कारवाईचा दिला होता इशारा. पुण्यात मेट्रोच्या कामामुळे पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता. भिडे पुलाच्या चारही बाजूला मातीचा भराव टाकल्यानं पाणी वाहून जाण्यात अडथळा. नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी ओसरलं. दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आलं. पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणी ओसरण्यास सुरुवात. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्यानं पुन्हा अलर्ट. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला आज येलो अलर्ट. मुंबईला आज रेड अलर्ट. नाशिक, पुणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पाऊस. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं अनेक भागात अतिवृष्टी. उंच लाटांमुळे पर्यटनाला किनारपट्ट्यांवर मनाई. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रात उंच लाटा उसळण्याचा इशारा. लहान बोटींनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन. सागरी किनारपट्टीवर समुद्रात 3.5 ते 3.8 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा.